बघू थांबा 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 मावशी थांबा थांबा थांबा. शेतकऱ्याने नांगराला पत्नीला जुंपवले. बघू थांबा 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 मावशी थांबा थांबा थांबा. का करा कस काय हे वीज पडली बैलावर येऊ का आता कष्ट कवा? आता, शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर येऊ का आम्ही आहोत झोपला आता कसं करा ह्या गोष्टीचं. तुमचं नाव काय? औषधाबाई काशीनाथ गायकवाड. बरं हे कवा पडले काल? शुक्रवारी पडले. बरोबर मग आता एक बैल नाही का? मला तुम्ही दोघ जण आम्ही हो का कष्ट करणार होता मग कसं करा ह्या- मला तुम्ही दोघ जण वडला हो. आमचा मी वडला नाही का दोघं बैल बरोबर. आणि एक मी आधारले हो का. तुमचं पूर्ण नाव काय? माझं औषधाबाई काशीनाथ गायकवाड. गाव गाव बोंबळी तालुका देवणी. जेवली. बरं मग आता तुम्ही काय करता हो? कामधंदा हीच का? लोकांची शेत पोरं बरं आता एक बैल गेल्यामुळे तुम्ही चुकून हाणणार का? त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? कोणी आलते का बघायला? कोण कोण येऊ पंचनामा केला तर? बरं आपण विचारू त्याला आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण. पण पाय गळाल्यात हातापाय गळाल्यात लटलट कापला हवी हा कसं करावं का आणि आता ह्या गोष्टीचं काही इलाज नाही का. बरं. आमचा मी का चुकला गाई आहोत काठी. बरं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शेतकऱ्याच्या मदतीला धावले आहेत. लातूरमध्ये बैल दगावल्यामुळे नांगरणीसाठी स्वतःच्या पत्नीलाच अवताला झुकण्याची दुर्दैवी वेळ एका शेतकरी दाम्पत्यावर आली. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात होती. या प्रकरणाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या कुटुंबाला त्वरित मदत करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत गोशाळेतून या शेतकऱ्याला नवीन बैल उपलब्ध करून दिला, ज्यामुळे शेतकऱ्याच्या पत्नीचे कष्ट वाचले आहेत. या व्यतिरिक्त प्रशासनाकडून बैलाच्या मृत्यूचा पंचनामा करून 32,000 रुपयांची आर्थिक मदतही लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.